खबरें जो आपको सीधे जोड़ती हैं हमसे, जिनका आपकी जिंदगी पर होता है सीधा असर। खबरों की वही तस्वीर, बिना बदले बिना डरे, जज्बा सच का लिए, सच दिखाते हैं। भाजपा महायुति के प्रत्याशी श्री किशोर भाऊ जोरगेवार इनके प्रचार हेतु उनकी सुपुत्री कोमल जोरगेवार की चंद्रपुर में जनसभा। चंद्रपुर महाराष्ट्र के चंद्रपुर विधानसभा सीट से भाजपा महायुति के प्रत्याशी श्री किशोर भाऊ जोरगेवार चुनावी मैदान में हैं। श्री किशोर भाऊ जोरगेवार की सुपुत्री कोमल जोरगेवार ने अपने पिता के चुनाव प्रचार हेतु कल दिनांक 16 नवंबर 2024 को वीर सावरकर नगर चंद्रपुर में एक जनसभा को संबोधित किया। कोमल जोरगेवार ने अपने संबोधन में अपने पिता के कार्यों की सराहना की और जनता को उन्हें फिर से जिताकर लाने का आग्रह किया। इस मौके पर मंच पर श्री महेश झीटे, सुनीता जायसवाल तथा भाजपा महायुति के अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। इन सभी ने जनता से श्री किशोर भाऊ जोरगेवार के लिए वोट मांगे। चंद्रपुर से राकेश मेश्राम की रिपोर्ट। उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। आणि तुम्ही सगळे इथे एवढ्या उत्साहाने जमा झालाय, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माझा नमस्कार। मी कोमल किशोर जोरगेवार, माझे बाबा किशोर जोरगेवार इथे तुम्हाला भेटायला येणार होते, पण काही कारणास्तव ते एका ठिकाणी अडकलेले आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही। आणि मी तुमच्याकडे एवढीच मागणी आणि विनंती करते की येत्या 20 तारखेला आपण लोकांनी सगळ्यांनी एकदम आवर्जून आपला जो हक्क आहे मतदानाचा तो बजावला पाहिजे आणि येत्या 20 तारखेला कमळाच्या 1 नंबरच्या बटनवर आपलं बहुमूल्य मत देऊन किशोर जोरगेवार यांना विजयी करा। मी हे मत एवढ्या हक्काने तुमच्याकडे कसं मागू शकते, कारण मागील 5 वर्षाआधी जेव्हा ह्या निवडणुका आल्या होत्या तेव्हा तुम्ही सगळ्यांनीच किशोर भाऊंना 74,000 मताच्या लीडनी निवडून आणलं होतं। आता त्याच तुमच्या मताच्या विश्वासावर किशोर भाऊंनी मागील 5 वर्ष आपल्या चंद्रपुरासाठी इतके काम केले की मी सगळे काम इथे सांगत बसली तर आपल्याला ही रात्र पण पुरणार नाही। त्यातील काही जे मुख्य काम त्यांनी केलेले आहे ते मी सांगू इच्छिते। जसं आपलं दीक्षाभूमी आणि महाकाली मंदिर आहे, जे एवढं प्रख्यात असं मंदिर आहे, तिथे अजूनपर्यंत काही महाकाली मंदिरात उत्सव नव्हता कुठला, तिथे एवढा हवा तेवढा विकास झालेला नाहीये। त्याच्यासाठी तब्बल 250 करोडचा त्या पूर्ण महाकाली परिसराचा डेव्हलपमेंट करायचा असं किशोर भाऊंनी ठरवलेलं आहे। आणि मागील 3 वर्षांपासून तिथे एक महोत्सव सुद्धा होत आहे। आणि असे हे तर सामाजिक उपक्रम झाले, पण ह्या छोट्या छोट्या मुलींना शाळेत जायसाठी 2000 सायकल त्यांनी एका वेळेस वाटप केले। असं महाराष्ट्रात कुठल्याच आमदारांनी हे काम केलेलं नाहीये। आणि जे बरेच आता विकास कामात 4 उडान पूल, धानोरा बॅरेज, हे सगळं त्यांनी मंजुरी केलेली आहे आणि त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे। असा विकासाचं विजन असलेला, असा सामाजिक काम करणारा नेता त्याला आपण निवडून आणावं, ज्याच्यासाठी हे राजकारण नव्हे तर समाजकारण आहे। अशा एका व्यक्तिमत्वाला आपण निवडून आणावं आणि आपण जेवढ्या या संख्येने इथे उपस्थित झालाय, तुमचं हे जे प्रेम मला दिसून येत आहे ते नक्कीच 20 तारखेला आपल्या मतस्वरूपात द्यावं आणि 23 तारखेला त्यांचा